इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, पेटंट्स, कॉपीराईट्स, ट्रेडमार्क्स असे क्लिष्ट विषय साध्या सोप्या भाषेत उलगडून सांगणारं पुस्तक म्हणजे कथा अकलेच्या कायद्याची. याखेरीज कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या जगाचा वैज्ञानिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय अशा विविध स्तरांवर आढावा घेणारं आणि सर्वसामान्यांच्या मनातल्या शंकाकुशंका मुळापासून उखडून टाकणारं नवं कोरं पुस्तक कोरोनाच्या कृष्णछायेत याच्या सुविद्य लेखिका आपल्या लिखाणातून आणि कृतीतून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हजारो विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवणाऱ्या, अगणित लितलेखातून आपल्याला हसवणाऱ्या, रडवणाऱ्या, विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या, विविध देश प्रदेश फिरवून आणणाऱ्या, स्वतःची नवी वाट स्वतः शोधणाऱ्या प्रोफेसर डॉक्टर मृदुला बेळे यांचं आजच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत. हॅलो मॅम. नमस्कार. आता तुम्हाला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही उच्च शिक्षणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांमध्ये जात होतात आणि तिथे तुम्हाला वेगवेगळे अनुभव आले आणि समाजाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा घडत गेला आणि बदलत गेला त्याविषयी सांगा. एकतर मी असं सांगेन की मी साधारण आपण कॉलेज शिक्षण संपल्यानंतर लगेचच जेव्हा परदेशी जातो शिकायला, तसं माझ्या बाबतीत झालं नाही. म्हणजे नोकरी, बरेच वर्ष, लग्न, संसार, मोठी मुलगी असं करून झाल्यानंतर मी परदेशी गेले आणि त्याआधीचं माझं जे आयुष्य होतं ते अतिशय सुरक्षित असं गेलेलं. म्हणजे एकाच गावात आणि ज्या कॉलेजमध्ये शिकले तिथेच मी शिकवत होते. सासर माहेर दोन्हीकडच्या मोठ्या फॅमिलीज एकाच गावात. तर ही सपोर्ट सिस्टीम जेव्हा अचानक नाहीशी होते आणि तुम्ही अचानक दुसरीकडे कुठेतरी शिकायला जाता, तेव्हा असं वाटतं की आता तुम्हाला मदत करायला कोणीच नाहीये आणि जे काही करायचंय ते तुमचं तुम्ही एकट्याने करायचंय. आणि ह्यामुळे खूप बदल घडले. आणि पहिल्यांदा जेव्हा इटलीमध्ये शिकायला गेले, ती 2013 सालातली गोष्ट आहे. तिथे गेल्यानंतर जेव्हा मी 40 देशातनं आलेल्या 40 लोकांबरोबर राहिले आणि त्यांच्या कंपॅरिझन मध्ये आपण कुठे आहोत हे जेव्हा मला कळलं, माझ्या त्या 40 जणांच्या क्लासमध्ये जेव्हा मी माझ्या विषयात पहिली आले, तेव्हा मला कळलं की अरे आपण पण कोणीतरी आहोत. आणि मी ते अप्रिशिएट करायला स्वतःला जे शिकले, तर मी असं सांगेन की पहिली परदेशातलं वास्तव्य हा एक लाईफ टर्निंग इव्हेंट होता माझ्यासाठी. त्यानंतर माझं आयुष्य 360 अंशातून बदललं. वेगवेगळ्या माणसांना भेटून किंवा जो कॉन्फिडन्स आला, म्हणजे मी तिथे जायच्या आधीचं आणि तिकडे जाऊन आल्यानंतरचं असे 2 स्पष्ट भाग माझ्या आयुष्याचे बघू शकते. त्यामुळे मी जरी तिथे बौद्धिक संपदा कायदा शिकायला गेले तरी तो कायदा शिकणं ही अतिशय छोटी अचीवमेंट होती आणि त्या अनुषंगाने बाकीच्या गोष्टी ज्या शिकायला मिळाल्या त्या खूप मोठ्या होत्या. आणि मी काय शिकले हे मी थोडंसं लिहिलंय, तेच मी तुला वाचून दाखवते. तर ज्ञान हे किती अगाध आहे आणि वयाच्या कुठल्याही टप्प्यावर शिकणं हे किती आनंददायी होऊ शकतं हे मला समजलं. या वास्तव्यात मी एकटीने राहायला शिकले, एकटीने स्वतःला सोबत करत जेवायला शिकले, फक्त स्वतःच्या विचारांची सोबत असताना त्यांच्याकडे तटस्थपणे पाहायला शिकले, या एकांतात स्वतःवर मनापासून भरभरून प्रेम करायला शिकले. माझं नेहमीचं अन्न मिळालं नाही तरी मी मरत नाही हे मला इथे राहून कळलं. जगाच्या पाठीवर कुठेही मी आता एकटीने राहू शकते हा आत्मविश्वास मला मिळाला. कारण की तिथे परवडायचं नाही अजिबात. म्हणजे एक रोटी खायला गेलीस तू बाहेर तरी ती 10 युरोला मिळायची. मी 1 युरो 92 रुपयाला घेतला होता तेव्हा. त्यामुळे ते आपल्याला जे इथे काही भानच नसतं पैसे खर्च करण्याचं, ते एक नवं भान मला. जगातल्या वेगवेगळ्या देश, संस्कृती आणि धर्मातून आल्यामुळे लोक किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात याचा अभ्यास करायला मला मिळाला. म्हणजे भारतात राहून किंवा भारतीय संस्कृतीत राहून जे आपण अगदी निषिद्ध समजतो ते काही लोकांसाठी किती नॉर्मल असू शकतं आणि ते ठीक आहे, म्हणजे इट इज ओके. अनोळखी परदेशी लोकांमधल्या चांगुलपणावरती मी विश्वास टाकायला शिकले. त्याच्या आधी आपलं असं असतं ना की आपली लोक, आपल्या नात्यागोत आणि मग आपले खूप प्रेज्युडायसेस आणि बायसेस असतात. जसं पाकिस्तान हा आपला जन्मजात दुश्मन आहे, त्याच्यामुळे पाकिस्तानी लोकांशी मैत्री हे म्हणजे आपल्याला अजिबातच झेपत नाही. आणि मी परत जेव्हा आले तेव्हा ह्या कोर्स मधली जी अतिशय जीवाभावाची 3 माणसं होती त्यातली 2 पाकिस्तानी होती.
तर ही एक नवीन गोष्ट शिकले मी की कोणाकडेच आपण जजमेंटल होऊन बघायचं नसतं आणि आपले प्रेज्युडायसेस मुळे आपण जे मतं ठरवून घेतलेली असतात ती किती चुकीची असतात आणि सगळी माणसं कशी आपल्यासारखीच असतात. हे माझ्या कम्फर्ट झोन मधून स्वतःला बाहेर ढकलायला शिकले, नव्या भाषा शिकायचा प्रयत्न केला, नवीन मित्रमैत्रिणी मिळाले, घरातली आणि घरातल्या प्रेमाच्या माणसांची किंमत पण समजली जी आपण फारच कॅज्युअली घेतो आणि घरापासून लांब राहिलं की त्याची किती आठवण येते हे समजलं. माझा रोजचा दिनक्रम जो मला अतिशय कंटाळवाणा वाटत असतो एरवी, त्याच्यातून सतत पळून जावं असं वाटत असतं. त्यातला तोचपणाही हवा हवासा असू शकतो हे मला कळलं. माझ्या डबक्यातून बाहेर पडून मी माझ्याहून खूप शहाणी आणि हुशार माणसं पाहिली, त्यांच्या पुढे मी किती किरकोळ आहे हे मला समजलं. पण मला हेही समजलं की मी स्वतःला एरवी जितकी कमी लेखते तितकी पण मी कमी नाहीये आणि एका गावातलं एक छोटं महाविद्यालय हेच तोपर्यंत माझं विश्व होतं. इथे जरासं बरं काम केलं तरी हुरळून जायचं कारण नाही. त्यामुळे मी स्वतःच्या पाठीवर एक छोटीशी शाबासकीची थाप सुद्धा कधीच दिली नव्हती. ती द्यायला मी तिथे जाऊन शिकले. निरोप हा माणसांचा कधीही कायमचा घ्यायचा नसतो आणि आयुष्यात काही चमत्कार कधी घडू शकतात, आपण कधीही कुठेही परत भेटू शकतो आणि नाती जी असतात ती रक्ताच्या पलीकडेही असू शकतात. नवीन भेटलेल्या माणसांना आणि नवीन पाहिलेल्या जागांना, शहरांना कधीही विसरायचं नसतं हेही मी शिकले. आणि जेव्हा परत आले तेव्हा एक खूप सुंदर फिलिंग हे होतं की आज 39 जगाच्या पाठीवरच्या 39 देशांमध्ये माझा कुणी ना कुणीतरी अतिशय जवळ जीवाभावाचा मित्र किंवा मैत्रीण आहे आणि माझ्यातला एक भाग त्या 39 देशात वाटला गेलाय आणि त्यांच्यातला एक एक अंश माझ्यात आलाय. हे जे फील होतं परत येताना हे खूप सुंदर होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींबरोबरच मी थोडंफार बौद्धिक संपदा कायदाही शिकले. तर हे लर्निंग मला वाटतं लाईफ लॉंग पुरणारं लर्निंग होतं. पण मग हे सगळं वेगवेगळं चाललं होतं, तर मग लिहिणं हा तुमचा जगण्याचा भाग कधी झाला? 2013 सालात तिकडून 14 मध्ये परत आले. तोपर्यंत जे काही लिखाण झालं होतं ते फक्त आपल्या अकॅडमिक्सच्या अनुषंगाने जे टेक्स्टबुक्स लिहिणं किंवा रिसर्च पेपर रायटिंग, जे स्कॉलरली रायटिंग म्हणतो आपण, ते झालं होतं आणि ते इंग्रजीतून होतं. पण त्यानंतर मी जेव्हा परत आले तेव्हा इथे मिळालेला जो अनुभव होता तो इतका आयुष्य बदलवून टाकणारा होता की तो व्यक्त करण्यासाठी मला लिहावं असं वाटलं. आणि लिखाण खरं तर तिथून सुरू झालं. म्हणजे पहिलं लिखाण मी जे केलं होतं ते तिथल्या अनुभवांबद्दल केलेलं होतं आणि नंतर ते लेख लोकसत्तेमध्ये एक सिरीज म्हणून प्रसिद्ध पण झाले. तर जगण्याचा भाग तिकडे जाऊन आल्यानंतर झाला लिखाण हा माझा. आणि तोपर्यंत म्हणजे साधारण वयाच्या 37-38 वर्षापर्यंत मी काहीही मराठीतून ललित लेखन म्हणावं असं केलेलं नव्हतं. मग कॉलेजमध्ये लेक्चर घेताना तुमच्या समोर तुमचे विद्यार्थी असतात, पण जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या ललित लेखन करता किंवा मग पुस्तकांसाठी लेखन करता किंवा स्तंभ लेखन करता, तेव्हा तुम्ही कुठला ऑडियन्स डोळ्यासमोर ठेवून लिखाण करता? इट डिपेंड्स की मी काय लिहितेय. म्हणजे जसं की जे ललित लेखन माझ्या परदेशातल्या अनुभवांवरती माझं केलं तर त्याची सुरुवात खरं तर मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी एक इन्स्पिरेशन होईल ते असं म्हणूनच लिहिलं होतं. किंवा पण त्यानंतर बौद्धिक संपदा कायद्यावरती जो स्तंभ मी लिहिला कथा अकलेच्या कायद्याची, ज्याचं नंतर पुस्तक झालं, किंवा आत्ताच माझं जे पुस्तक आलंय कोरोनाच्या कृष्णछायेत, किंवा त्यानंतरही हे एक तिसरं पुस्तक येत आहे. तर ह्या पुस्तकात जी इन्फॉर्मेशन आहे ती थोडी सायंटिफिक आहे पण ती सर्वसामान्य माणसाला कळावी. म्हणजे माझ्या इतकं औषध निर्माण शास्त्राचं किंवा सायन्सचं ज्ञान ज्याला नाहीये पण त्यांना ते शिकायची इच्छा मात्र नक्की आहे, अशा सर्वसामान्य माणसांसाठी ते लिखाण होतं. मग ह्या सगळ्या लेखन प्रवासातला तुमचा एखादा गमतीदार अनुभव आपल्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल? गमतीदार अनुभव मला वाटतं माझ्या प्रवासातले सगळ्यात जास्ती मला जपान मधल्या वास्तव्यात आले. जपानमध्ये मी 2 वेळेला 3-3 आठवडे राहिले आणि त्यातलं एक वास्तव्य शिकण्यासाठी होतं
आणि एक वास्तव्य शिकण्यासाठी जरी असलं तरी मी एका मोठ्या जपानी पेटंट ऑफिसमध्ये काम करत होते. त्यामुळे इट वॉज परदेशात काम करण्याचा अनुभव आणि शिकण्याचा अनुभव ह्या पण 2 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे वर्क कल्चर पण तिथलं मला बघायला मिळालं. माझ्या लक्षात आलं की युरोपातलं राहणं आणि जपानमधलं राहणं हे टोटल कॉन्ट्रास्ट आहेत एकमेकांशी. जे युरोपियन लोक किंवा अमेरिकन लोक जितकी इन्फॉर्मल आहेत तितकी जपानी लोक ही अतिशय कमालीची टोकाची फॉर्मल आहेत. त्यांना शेक हँड केलेला आवडत नाही, त्यांना बाव करायला लागतो सारखा, किंवा ऑफिस मधलं वर्क कल्चर हे अतिशय मॉडेस्ट आणि अतिशय फॉर्मल वातावरण असतं जे पचवायला खूप अवघड जातं. तर एक मजेशीर अनुभव मला असा आठवतोय की पहिल्या दिवशी माझं बॉस मला आमच्याच बिल्डिंगमध्ये खालच्या मजल्यावरती एक इंडियन रेस्टॉरंट होतं तिथे लंचला घेऊन गेला. लंच टाइम मध्ये 16व्या मजल्यावर आमचं ऑफिस होतं आणि 16व्या मजल्यावर फक्त आमचंच ऑफिस होतं, दुसरं काही नव्हतं. तर लिफ्टमध्ये आम्ही बसलो तेव्हा लिफ्टमध्ये अर्थातच तो टॉपमोस्ट मजला होता त्यामुळे तिथून लिफ्टमध्ये गेलेले लोक सगळे आमच्याच ऑफिसमधले होते आणि इट वॉज अ लंच टाइम. लंच टाइम मध्ये सुद्धा सगळेजण ऑफिसमधले लिफ्टमध्ये सुद्धा हात जोडवून खाली मान घालून उभे होते. तर मी युजीला असं विचारलं की काही मिसहॅप झालाय का ऑफिसमध्ये. तर तो म्हणाला का, म्हणजे काय. तर म्हणलं नाही, सगळेजण इतके शांतपणे उभे आहेत. म्हणजे जनरली एका ऑफिसमधले लोक जेवायला बाहेर पडलेत तर ते मजा करत असतात, टाइमपास करत असतात, असं काही नव्हतं. तर तो म्हणाला नाही, आमची संस्कृतीच अशी आहे, म्हणजे आम्ही अशीच असतो. त्या दिवशी मला कळलं की अरे बापरे. आणि मग मला त्या दिवशी लक्षात आलं की टोकियोमध्ये किंवा जपानमध्ये तुम्हाला अमेरिकेत किंवा युरोपात दिसतात तसे भारतीय लोक का दिसत नाहीत. कारण इट इज इम्पॉसिबल फॉर अस की इतकं शांत राहणं आणि इतकं सेल्फ सेंटर्ड राहणं, म्हणजे प्रायव्हसी ही इतकी जपली जाते जपानमध्ये की ते आपल्या भारतीय लोकांना झेपूच शकत नाही. तर हा एक असे अनेक गमतीशीर अनुभव आहेत जपानमध्ये. तर माझ्या बॉसने मला सांगितलं होतं की उद्या आपल्याला 9 वाजता मीटिंग आहे, तर तू तुझ्या इंडियन स्टँडर्ड टाइम नुसार येऊ नकोस आणि वेळेवरती निघ, म्हणजे नेहमी ज्या वेळेला निघतेस. टोकियो मधली मेट्रो ही अतिशय क्राऊडेड असते, तर कधी कधी तुम्हाला त्या सोडून द्यायला लागतात. तर ज्या मेट्रोनी नेहमी निघतेस त्याच्यापेक्षा थोडी आधी निघ प्रवास, कारण गर्दी असेल वगैरे. तर माझ्या ऑफिसमध्ये 8:45ला ये आणि मग इथून आपण मीटिंग हॉलमध्ये जाऊ, असं युजी हा माझा तिथला जो बॉस होता त्यांनी मला सांगितलं होतं. तर मी अजून टू बी ऑन सेफर साईड अजून थोडी लवकर त्याच्या ऑफिसमध्ये गेले. तर तो मला घड्याळाकडे बघून म्हणाला की आपण 1 मिनिट 20 सेकंदांनी निघूया इकडनं, आणि ऑफिसमध्येच जायचं होतं, म्हणजे वेगळ्या रूम मध्ये. आणि तेव्हा मला हसू यायचं आणि खूप, पण ते हसणं पण अजिबातच, म्हणजे इट इज व्हेरी फॉर्मल. मग आम्ही 1 मिनिट 20 सेकंदांनी निघालो आणि त्या ऑफिसमध्ये गेलो. तर ही स्टँडअप मीटिंग असते, म्हणजे बसायचं नाही, उभं राहूनच मीटिंग असते. तर लोक पण आमच्यासारखीच थोडी आधी येऊन जमा झाली होती आणि लोक एकटे एकटे उभे होते. जमिनीवरती खुणा केलेल्या होत्या, रेक्टँग्युलर, म्हणजे रेषांच्या जागांचे असे फ्लोरोसंट तुकडे चिकटवलेले होते जमिनीवरती. मला आधी कळलं नाही की तो काय प्रकार आहे. मग माझ्या लक्षात आलं की ती मीटिंग चालू असताना ती छान दिसावी आणि सगळे असे ओळीत शिस्तीत उभे आहेत असं दिसावं, म्हणून त्या जागा होत्या आणि प्रत्येकाची ठरलेली जागा मार्क असते आणि तिथेच उभं राहायचं असतं. तर लोक आधी येऊन पोचले तरी त्या जागांवरती जाऊन एकटे माना खाली घालून उभे होते, हात पुढे जोडून, आणि आवाजात पण अतिशय हळू बोलतात ते सगळेजण लोक. दॅट इज ऑल्सो व्हेरी फॉर्मल. आणि माझं असं आहे की आता 17-18 वर्ष मी प्राध्यापकी केली आहे. 60 मुलांचा क्लास, 1 तास जागा ठेवायचा असतो शेवटच्या बेंच पर्यंत, त्यामुळे आपला असा कमावलेला आवाज असतो. आणि त्यामुळे मला असं जाणवायचं की युजी मला म्हणाला की आता थोड्या वेळात व्हाईस प्रेसिडेंट येतील, तर हळू बोलला आणि मी म्हणाले की मग ते जपनीज मध्ये बोलतील का सगळे आणि मला कळेल का. तर तो शब्द माझ्या माहितीप्रमाणे मी खूप हळू बोलले होते, पण त्याला तो खूप मी मोठ्याने बोलते असं वाटलं. मग त्यानंतर मी गप्पच बसायचं ठरवलं आणि नंतर मीटिंग सुरू झाली. व्हाईस प्रेसिडेंट आले आणि ते बोलायला लागले. तर माझ्या असं लक्षात आलं, म्हणजे मी लहानपणापासून वक्तृत्व स्पर्धांमध्ये वगैरे खूप भाग घेतलाय आणि आपल्याला असं शिकवलेलं असतं की सभेत बोलताना प्रत्येकाकडे बघून बोलायला पाहिजे आणि डोळ्यात डोळे घालून बोलायला पाहिजे. प्रत्येकाला असं वाटायला पाहिजे की आपण त्यांच्याशी बोलतोय, तुमच्या चेहऱ्यावर हास्य असायला पाहिजे. पण जेव्हा व्हाईस प्रेसिडेंट बोलत होते तेव्हा मी पाहिलं की प्रत्येक जण श्रद्धांजलीला उभा असतो तसा खाली मान घालून उभा होता. आणि मधनच जर व्हाईस प्रेसिडेंट काही गमतीशीर बोललेत असं त्यांच्या चेहऱ्यावरून मला वाटलं
तर अतिशय फॉर्मलपणे पाव सेकंदासाठी थोडंसं जीवणी विलग व्हायची लोकांची. आणि म्हणजे अक्षरशः मेणाचे पुतळे जसे उभे असतात एखाद्या म्युझियम मध्ये तसे ते सगळे उभे होते. नंतर माझी पाळी आली बोलायची, मी बोलायला सुरुवात केली, पण मला काही मजाच येईना बोलण्याची, कारण सेम रिस्पॉन्स होता लोकांचा. म्हणजे मी नेहमीच्या स्टाईलनी माझे हात हालायला लागले बोलताना, मग माझ्या लक्षात आलं की असं इथे चालत नाही, हात जुळवून मस्त उभं राहा. तर अशी गमतीशीर प्रकार होता तो सगळा. आणि मग त्या दिवशी मला कळलं की आता इथून पुढचे 3 आठवडे आपल्याला कसे घालवायचे. पण हा पहिला धक्का होता आणि तो मोठा कल्चरल शॉक होता मला. बस. बर, तुमचं असा कुठला गुण आहे की तुमचं प्रोफेशन आणि लिखाण ह्या दोन्ही गोष्टींना एकत्र सांगतो? मला वाटतं क्युरिओसिटी, जिज्ञासा. माझ्यामध्ये संभव अजूनही अगदी लहान मुलांसारखी जिज्ञासा असते प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची. म्हणजे परदेशात पण एखाद्या रस्त्याने आपण जात असलो, म्हणजे ट्रेननी जातोय, तर मला हे बघायचंच असतं की मी कुठल्या रूटनी जातेय आणि तिकडे जाण्याचे कुठले वेगळे अल्टरनेटिव्ह रूट्स आहेत, मग रस्त्यात मला कुठल्या नद्या लागणार आहेत, किंवा साध्या प्रवासातही महाराष्ट्रातही कुठे प्रवास करताना एखादी नदी लागली तर आय नीड टू नो की ती कुठली नदी आहे, आणि ती समजेपर्यंत मला चैन पडत नाही. तर मला वाटतं मी लोकांकडे आणि माणसांकडे पण खूप क्युरियसली बघते, आणि त्यामुळे मला त्याच्यातल्या बऱ्याच बारीक बारीक गोष्टी आणि बारकावे दिसतात, किंवा आपल्यापेक्षा ते वेगळे कसे आहेत, किंवा हा प्रसंग भारतात घडला असता तर कसा घडला असता. अशा गोष्टी मला जरा जास्तीच दिसतात असं मला वाटतं. की त्यामुळे म्हणजे तू जपानमध्ये नुसतं फिरायला जाऊन आलेले लोक बघशील तर त्यांना जपान खूप आवडतो, कारण ट्रॅव्हलर म्हणून तू जेव्हा जातेस तेव्हा जपानी माणसं हे तुम्हाला म्हणजे मॉडेस्टीचं अर्क आहेत ते अतिशय प्रेमाने वागतात तुमच्याशी. पण तिथे काम करून मला दिसलं की ते प्रेमाने वागणं पण किती खोटं खोटं असतं, म्हणजे ज्याला आपण प्लास्टिक असतं ते खूप असं म्हणूया. तर अशा गोष्टी मला जरा जास्तीच दिसतात लोकांच्या वागण्यातल्या. आणि मला वाटतं की जिज्ञासा हा एक महत्वाचा गुण आहे, आणि माझं प्रोफेशन अकॅडमिक्स मध्ये पण शिकवण्याबरोबरच रिसर्च पण असतं, आणि ते जे रिसर्चरला जी रॅशनॅलिटी येते रिसर्च करून तर ती रॅशनॅलिटी कुठेतरी माझ्या लिखाणातही येते असं मला वाटतं. आणि त्यामुळे पूर्णपणे फिक्शन असं काही मी अजूनपर्यंत लिहू शकले नाहीये. त्याचं कारण ते असावं असं वाटतं मला, की फिक्शनल काहीतरी लिहायला गेलं की लगेचच माझ्यातलं रॅशनल माइंड बाहेर येतो, आणि तो मला वाटतो की हे असं कुठे असतं का, असं काही घडत नाही. त्यामुळे मला नाही वाटत की मला फिक्शन लिहायला जमेल कधी. तर मला वाटतं क्युरिओसिटी, जिज्ञासा आणि रॅशनॅलिटी ह्या 2 गोष्टी असतील ज्या माझ्या प्रोफेशन मध्ये आणि लिखाणात कॉमन आहेत. तुमचं पॅशन एक हँडलूम साठी सुद्धा आहे. तर आता रिसेंटली तुमची महाराष्ट्र स्टेट हँडलूम काउन्सिलवर एक सदस्य म्हणून नियुक्ती झाली. तर मग त्या पॅशन विषयी आणि त्या प्रवासाविषयी सुद्धा थोडं सांगा. त्याबद्दल काही वाचनात आलं माझ्या, या हँडलूम या विषयावरती काही लिहिलेलं, आणि मग मला एक उत्सुकता निर्माण झाली की आपण जे वस्त्र घालतोय ते कसं बरं बनत असेल. ह्याच्याबद्दल वाचन सुरू झालं, आणि ते मला इतकं इंट्रिगिंग वाटलं की त्यानंतर एक फेज अशी आली आयुष्यात की पॉवरलूम घालणं पूर्णपणे बंद झालं, सिंथेटिक वस्त्र घालणं पूर्णपणे बंद झालं. स्वतः बघून लिखाण सुरू झालं. मी हँडलूम वरती पण काही गोष्टी लिहिल्या आहेत, आणि त्यासाठी त्या जागी जाऊन ते प्रोसेस बघितलीये. म्हणजे आपल्या प्रत्येक राज्यामध्ये इतक्या वेगळ्या हँडलूम्स आहेत आणि इतक्या कला आहेत की मला नाही वाटत की जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही देशात इतकी व्हरायटी असेल. म्हणजे ओरिसा सारखं एक राज्य आहे, तिथे 25-26 वेगळ्या प्रकारच्या वीव्स बनतात, ज्यामध्ये पूर्णपणे हर्बल ओरिजिनचे रंग वापरले जातात, हातानी पिंजलेलं सूत वापरलं जातं. म्हणजे मी असं पाहिलंय की त्या वीवर्स मध्ये जसं की कोटपड नावाची ओरिसा मधली एक वीव आहे, किंवा ढलापत्तर नावाची एक वीव आहे, तर ते विणणाऱ्या हाताच्या बोटावर मोजण्या इतके विणकर आता शिल्लक राहिले फक्त. आणि ते असं म्हणतात की त्यांच्या पुढच्या पिढ्या काही ह्यामध्ये जाणार नाहीत, कारण ह्यातून त्यांना पुरेसे पैसेच मिळत नाहीत. म्हणजे तू एक लक्षात ठेव की एखादी वीण विणणारे जर 4च विणकर शिल्लक असतील आणि त्यांची पुढची जनरेशन त्यात नाही गेली तर ती वीणच बंद होईल.
जी भारताची एवढी मोठी धरोहर आहे तर त्याची जाणीवच आपल्याला नाहीये. आणि म्हणून मला असं वाटलं की त्यांना सपोर्ट करायचा असेल तर मॅक्झिमम लोकांनी ते घालायला पाहिजे आणि त्याचा प्रचारही केला पाहिजे. बरोबर. किंवा या विणकरांना मग जॉग्राफिकल इंडिकेटर्स सारख्या जे बौद्धिक संपदा आहेत, जो माझ्या कामाचा विषय तो मिळवून द्यायला कशी मदत करता येईल, जेणेकरून त्यांना जास्त पैसे मिळतील त्यांच्या ऑथेंटिक विविंगचे. तर हँडलूम काउन्सिल मध्ये माझा समावेश जो झालाय तो यासाठी झालाय की हे जे लिगल टूल्स अवेलेबल आहेत ते त्यांना आपण कसे शिकवू शकतो. आणि विवर्स किंवा शेतकरी हे जे लोक आहेत तर त्यातले फार कमी लोक असे आहेत ज्यांना या बाबतीत जाणीव आहे. ते त्यांना आधी शिकवायला लागेल, त्याचा काय फायदा होईल हे त्यांना समजावून सांगायला लागेल आणि मग ते मिळवायला त्यांना मदत करावी लागेल. तर त्यातही परत जिज्ञासा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल निर्माण झालेली प्रचंड प्रेम आणि मग त्यांना मदत करायला कशी येईल आणि मग आपला जो अभ्यासाचा विषय आहे त्यातून त्यांना आपण कशी मदत करू शकतो, असं होत आलेला तो प्रवास आहे. खूप म्हणजे खूप वेगळंच आहे पण छान वाटलं म्हणजे हे ऐकून. आता एक कोरोनाच्या रिलेटेड एक सगळं वातावरण निर्माण झालंय अनिश्चिततेचं किंवा भीतीचं, आणि त्यावेळी तुम्ही लॉकडाऊनच्या काळात पुस्तक लिहित होतात कोरोनाच्या कृष्णछायेत, तर त्या वेळेचे जे काही अनुभव असतील त्यातला एखादा सांगा. सुरुवात खरं तर अशी झाली की काही अतिशय चांगले शिकले सवरलेले ओळखीचे लोक, नात्यातले लोक किंवा काही व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत त्याच्यावरती लॉकडाऊन अजून व्हायचा होता पण तो कधीही होईल अशी परिस्थिती होती 15-16 मार्चच्या आसपास. तेव्हा हे लोक त्याबद्दल जे बोलत होते की आपल्याला काही होणार नाहीये, भारतीयांना काही होणार नाहीये, आपली इम्युनिटी चांगली असते आणि हे सरकार उगीच आपल्याला काहीतरी टूम काढतात, म्हणजे उगीच घरात बसवतायत घाबरून, काही होणार नाहीये वगैरे असं जे बोलत होते लोक. आणि त्या काळात 2-3 ग्रुपवर माझी भांडणं झाली लोकांशी की तुम्ही हे कॅज्युअली घेऊ नका आणि हे किती टोकाला जाऊ शकणार आहे आपल्या देशात ह्याचा आपल्याला अंदाज नाहीये. आणि मग असं सांगून सांगून एक दिवस मी एक लेख लिहिला शेवटी की लोकांना काय मिसकन्सेप्शन आहेत त्याबद्दल. साधाच लेख होता तो, सगळ्यांना आता ती गोष्ट सगळ्यांना माहितीये, तेव्हा मी जी लिहिली की फ्लॅटनिंग द कर्व म्हणजे काय आणि का घरात बसायची गरज आहे. तर तो लेख खूप व्हायरल झाला सगळीकडे, फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवरती वगैरे. त्याच काळात कोरोनावरती औषधं कशी नाहीयेत आपल्याकडे किंवा त्याच्यावरतीच्या पेटंट्स ची काय सिच्युएशन असणार आहे ह्याबद्दल 2-3 लेख लोकसत्तेत लिहिले मी, जे खूप अप्रिशिएट झाले. तेव्हा वर्ग बंद झाले होते, म्हणजे कॉलेज बंद झालं होतं, त्याच्यामुळे असं म्हणता येईल की शिकवण्याची खुमखुमी भागत नव्हती आणि रिसर्च करत असल्यामुळे रिसर्च आर्टिकल्स वाचणं सतत चालू होतं. आणि तेव्हा असं वाटत होतं की आपल्याला याबद्दल लिहायला मिळालं तर मजा येईल, खूप पुस्तक लिहायला मिळालं तर खूप मजा येईल. या आधीचं एक पुस्तक माझं राजहंस प्रकाशनाने केलंय आणि दुसरंही मी त्यांच्यासाठीच लिहून संपवलं होतं. पण राजहंस एक खूप मोठं प्रकाशनगृह आहे आणि त्याचे जे दिग माझगावकर आहेत त्यांना आपणच म्हणायचं की मी यावर पुस्तक लिहू का, आणि तो माझा स्वभाव नाही. असं पण लिहायला मिळायला हवं असं सारखं वाटत होतं. आणि त्याच दरम्यान लोकसत्तेत माझा एक लेख प्रसिद्ध झाला, लोकरंग पुरवणीत मोठा लेख होता कोविडवरच्या औषधांचा, सरणार कधी रण असं त्याचं नाव. तर तो लेख वाचून त्याच दिवशी दुपारी दिग माझगावकरांचा स्वतःहून मला फोन आला की हा लेख खूप छान झालाय आणि मला असं वाटतंय की ह्यावर एक पुस्तक करावं राजहंसनी, तर तू ते लिहिशील का. तर मला हा अनुभव आयुष्यात खूप वेळेला आलाय की एखाद्या गोष्टीची आपण खूप स्ट्रॉंगली इच्छा केली ना की ती आपल्याला करायला मिळते. त्याबद्दलचाच एक लेख मी नंतरही वाचणार आहे. तर तसं झालं आणि मी मनातल्या मनात खूप खुश झाले. मी माझा आनंद त्यांना दाखवला नाही. मला माहित होतं की हे खूप चॅलेंजिंग आहे आणि 1.5-2 महिन्यात ते लिहिणं म्हणजे मान मोडून काम करायला लागणार आहे. शिवाय त्या काळात बघ घरात कोणी मदतनीच येत नव्हते, घरातही खूप काम होतं. पण मला असं वाटलं की अशी संधी आपल्याला परत कधी मिळेल, म्हणजे आपल्याला हवा तो अभ्यास करायला मिळेल, शिवाय लिहायचे म्हणल्यावर आपण तो मान मोडून करू. कॉलेज सध्या बंद आहे त्यामुळे तो वेळ आपल्याला यासाठी वापरता येईल. तर मी तो चॅलेंज म्हणून घेतला. मला स्वतःला चॅलेंज करायला आवडतं खूप. ते लिहून झालं माझ्याकडून. तो खूप सुंदर अनुभव होता. आता त्या पुस्तकाकडे मी बघते तेव्हा मलाच असं वाटतं की आपण हे कसं काय केलं इतक्या कमी कालावधीमध्ये.
एवढं वाचन करून इतकं लिखाण कसं झालं आपल्या हातून, तर ते कुणीतरी लिहून घेतल्यासारखं झालं असं वाटतं मला. हा तुम्ही मगाशी उल्लेख केलात की तुम्हाला जे आवडत असतं किंवा जे करण्याची खूप इच्छा असते तर ते घडतं. तर त्याच अनुभवात तुम्ही एखादा लेख प्रेक्षकांसमोर आज सादर करणार आहात म्हणला होता, हो तर तो ऐकायला आवडेल. हो, माझी ऍडमिशन जी झाली LLM करायला, मी तुरीनला इटलीमध्ये गेले, तर त्याच्याबद्दल लिहिलेला हा लेख आहे. तर सुरुवात जी होते लेखाची ती मला ऍडमिशनला मी अप्लाय केलं आणि मी रिजेक्ट झाले अशा ईमेलनी त्याची सुरुवात होती. तर मी हा वाचला. We are sorry to inform you that we are unable to consider your candidature for the award of WIPO fellowship for pursuing LLM in intellectual property law at Turin, Italy. ही ती मेल होती. बस ज्याची शंका वाटली होती तेच झालं. इटलीमध्ये जाऊन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ शिकण्याचं माझं स्वप्न मार्था चिकोवोरच्या वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनच्या जिनेवातल्या ऑफिसमधून आलेल्या या ईमेलमुळे क्षणार्धात चक्काचूर झालं होतं. असा ईमेल पचवण्याची अर्थात तयारी केली होतीच मी, पण तरी वाईट वाटलंच, डोळ्यात पाणी आलंच. साधारण 12-15 तासातच मी शांत झाले आणि डोकं वापरून विचार करू लागले. का मिळाली नसेल मला ही फेलोशिप? कागदावर तर खूपच चांगली दिसतात माझी क्वालिफिकेशन्स, मी सगळ्याच निकषांमध्ये बसते आहे. मग का नाही निवडले गेले? कुठे कमी पडले असेल मी? मला नाही मिळाली तर कोणाला मिळाली असेल ही फेलोशिप? कोण असतील हे जगातले 11 भाग्यवंत? काय कमी आहे माझ्यात यांच्यापेक्षा? अशा अनेक प्रश्नांची भाऊगर्दी डोक्यात झाली होती. आता या प्रश्नांची उत्तरं मिळवल्याशिवाय मला शांतता मिळणार नव्हती. खूप विचार करून जिनेवाला मार्था चिकोवरला फोन करायचं ठरवलं. मार्था चिकोवर ही संस्थेच्या जिनेवा मधल्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण अधिकारी आहे. काय बोलायचं त्याची उजळणी करून फोन लावला. मार्था म्हणाली की फेलोशिप मिळाली नाही याचा अर्थ तू कुणापेक्षा कमी पडलीस असं होत नाही. आम्ही जगभरातून फक्त 11 फेलोशिप्स देतो आणि त्यात देशांचा कोटा असतो. आशियामधून गेल्या वर्षी भारतातल्या एकाला फेलोशिप मिळाली आहे, म्हणून यावर्षी परत भारतीयाला फेलोशिप नाही देता येणार. पण मला फार मनापासून हा कोर्स करायचा आहे, स्वप्न आहे हे माझं, मी अगदी कळवळून तिला म्हणाले. आणि ती तळमळ कदाचित तिला कुठेतरी भिडली असावी. अगं, मी इथे फक्त एक प्रशिक्षण अधिकारी आहे, मी हा निर्णय नाही घेतलेला, पण मी एक काम करू शकते. तुझा फोन संस्थेचे संचालक डी पिएट्रो पेराल्टा यांना जोडून देऊ शकते. करू का सांग फोन ट्रान्सफर? ती म्हणाली. आता निर्णय घ्यायची पाळी माझी होती. वायपो अकॅडमीच्या संचालकाला थेट प्रश्न विचारायचे. बापरे, हे फारच बालिश दिसेल. तो फारच मोठा माणूस आहे, त्याच्याशी तयारी न करता कसं बोलू? 2 महिने चर्चा आणि अनेक चाचण्या परीक्षा घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला असेल. त्यावर शंका कशी व्यक्त करायची? 1 ना 2, 1.0 सेकंदात अक्षरशः तुफान वेगाने हजारो प्रश्न डोक्यात चमकून गेले. फोन चालू होता, पण त्यात एक विचार अचानक लख्ख विजेसारखा चमकला की नाहीतरी मिळालीच नाहीये आपल्याला फेलोशिप. बोलण्याने अजून वाईट काय होईल? फार तर फार माझ्याबद्दल मत वाईट होईल ना? हो दे झालं तर, पण ही एक शेवटची संधी आहे, ती घेऊन पाहायलाच हवी. काही सेकंदात विचार करून मी मार्थाला फोन ट्रान्सफर करायला सांगितला आणि तिने तो केलाही. पुढची 40 मिनिटं निर्णायक होती. मला डी पिएट्रो पेराल्टा यांच्यापर्यंत माझी LLM करण्यासाठीची कळकळ पोचवायची होती. का करायचंय तुला हे LLM? त्यांनी मला विचारलं. कारण मला पेटंट लॉ, विशेषतः फार्मास्युटिकल पेटंट्स मध्ये प्रचंड रस आहे. मी 1997 मध्ये एमफार्म केलं तेव्हा मला पेटंटचा प ही समजत नव्हता, पण जेव्हा मला कळलं की किती महत्वाचं होऊ पाहतंय हे क्षेत्र या इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा शिकायचं ठरवलं. मग एक डिप्लोमा केला पेटंट लॉ मधला, एका प्रतिथयश विद्यापीठातून, त्यात भारतात दुसरी आली. मग कॉलेजमध्ये हा विषय शिकवायला मागून घेतला. मुलांना आवडायला लागलं शिकवलेलं. मग LLB ला प्रवेश घेतला. भारतासारख्या देशात जो सगळ्या देशाची फार्मसी होऊ पाहतोय, तिथे हे फार गरजेचं आहे. पण शिकवायला लोक नाहीये, असलेल्यांना प्रशिक्षण द्यायला महाविद्यालयांकडे पैसे नाहीये. खूप उपयोग होईल माझ्या विद्यार्थ्यांना आणि माझ्या महाविद्यालयाला मी जर हे शिकले तर, मी म्हणाले. डी पिएट्रो फार मन लावून माझं बोलणं ऐकत होते. माझी तळमळ त्यांच्यापर्यंत पोहोचली असावी असं मला वाटलं. ते म्हणाले, फार काही करू शकणार नाही मी तुझ्यासाठी, पण असं कर, पुढच्या वर्षी पुन्हा अर्ज कर. मी बघीन की तुला पुढच्या वर्षी नक्की मिळेल ही फेलोशिप. मी म्हणाले, सॉरी सर, पुढच्या वर्षी मी नाही येऊ शकणार.
माझी मुलगी शाळेच्या महत्वाच्या आणि अवघड इयत्तेत असणार आहे, मला तेव्हा घर सोडून येणं जमणार नाही. मग ते पुढे म्हणाले, बरं ठीक आहे, मग ऑस्ट्रेलियामधल्या क्वीन्सलँड विद्यापीठाच्या वायपोच्या LLM ला अर्ज कर, तिथे एशियामधल्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षण आहे, ती फेलोशिप मी तुला देऊ शकतो. मी परत निर्लज्जपणे म्हणाले, मला माफ करा सर, तो पूर्ण एक वर्षाचा प्रोग्राम आहे, मी इतके दिवस नाही राहू शकणार घर सोडून, आणि कॉलेज सोडू नये इतकी रजा नाही मिळायची मला. माझा नन्नाचा पाढा वाचणं चालूच राहिलं, पण तरी मी हे पुन्हा पुन्हा कळकळीने सांगतही राहिले की मला खूप अडचणी आहेत, पण मला फार मनापासून हे करायचंय आणि मला हाच कोर्स करायचा आहे. शेवटी थकून ते मला म्हणाले, माफ कर, मग मला कौतुक वाटतं तुझ्या शिकण्याच्या धडपडीचं, पण मला नाही वाटत तुला काही मदत मला करता येईल. सगळे निर्णय झाले आहेत आता, पण तू एक काम कर, तुझी सगळी महत्वाची कागदपत्र माझ्या वैयक्तिक ईमेल ID वर मला पाठवून दे. हा घे माझा ईमेल ID. पण मी तुला आधीच सांगतो, मला नाही वाटत की मी काही मदत करू शकतो तुला. फोन बंद झाला होता. मी परत त्यांना एक ईमेल केला आणि माझी सगळी कागदपत्र त्यांना पाठवून दिली. रात्री अंथरुणावर पडले तेव्हा डोक्यात एकच विचार होता की डी पिएत्रो पेराल्टांपर्यंत पोहोचली असेल का माझी तडफड, करतील का ते माझ्या अर्जाबद्दल पुन्हा विचार. त्या माणसाने माझं विषयातलं ज्ञान तपासणारा एकही प्रश्न मला विचारला नव्हता. तो फक्त माझा खरेपणा तपासत असावा. कुठेतरी कधीतरी हे वाचल्याचं आठवलं की माणसाचा प्रत्येक निर्णय हा भावनांवर आधारित असतो. माझ्या भावनांची हा कोर्स करण्याच्या माझ्या तीव्र इच्छेची कंपनं त्यांच्याबद्दल पोचली असतील का, त्यांच्या मेंदूतला निर्णय घेणारा कप्पा माझ्या या कळकळीने उघडला असेल का, हाच विचार करत मी त्या दिवशी झोपी गेले. स्वतःचे प्रयत्न सोडायचे नाहीत असं सतत स्वतःला सांगत. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 12 दिवस झाले, मला कळून चुकलं की आता काही होणार नाही. मी माझ्या उद्योगांना लागले, रुटीन मध्ये बुडून गेले. एक दिवस संध्याकाळी माझ्या मुलीला क्लासमध्ये सोडून पायऱ्या उतरत होते. जिन्यातच माझा फोन वाजला. कुठला तरी ISD नंबर आहे इतकं लक्षात आलं. मृदुला, फोनवर एका बाईचा जाड, घोगरा, विचित्र ऍक्सेंट मधला आवाज आला. येस मृदुला हियर, हु इज दिस, मी विचारलं. हाय मृदुला, मी मार्था चिकोवर बोलतेय, वायपो अकॅडमी जिनेवा मधून. मला माहित आहे की मला जरा उशीर झालाय तुला फोन करायला, पण या वर्षीच्या कोर्समध्ये एक ड्रॉप आउट आहे. म्हणजे एका माणसाने सांगितलं की मी ही फेलोशिप घेऊ शकणार नाही काही कारणांना. तुला आवडेल का ही फेलोशिप घ्यायला? इटली मधल्या तुरीन इथे IP लॉ मध्ये LLM करण्यासाठी तुला वायपो करून पूर्ण फंडिंग मिळणार आहे. वा, माझ्या कानांवर विश्वासच बसेना. शेवटी मी जिंकले होते. माझ्या मनासारखं काहीतरी आता घडत होतं. एकदाच हे प्रवेशाचं पर्व संपलं होतं, पण माझ्या लक्षात आलं नाही तेव्हा की हा शेवट नाही, सुरुवात होती एका नव्या प्रवासाची, नव्या शिक्षणाच्या, नवीन लोकांना भेटण्याच्या, नवं जग पाहण्याच्या, माझ्या छोट्या छोट्या भीत्यांवर विजय मिळवण्याच्या, माझ्या डबक्यातून बाहेर पडून मोकळा श्वास घेण्याचा, एक अधिक चांगलं, अधिक सुजाण, अधिक प्रगल्भ माणूस बनण्याच्या प्रवासाची ही सुरुवात होती. राहून राहून एकच विचार मनात येत होता. माझं सगळं धाडस गोळा करून मी त्या दिवशी मार्थाला फोन केला नसता तर. डर के आगे जीत है, हे किती खरं आहे. यातून एक धडा अजून शिकले तो हा की जात, देश, धर्म, भाषा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणसाला माणसापर्यंत पोहोचवणारा एकच धागा असतो. माणसामधला सच्चेपणा, त्याच्या उद्देशातली तळमळ ती असेल तर तुमची कळकळ समोरच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. नियम, कायदे, ज्या काही सरधोपट सिस्टीम्स असतात त्याच्या पलीकडे जाऊन कोणी तुमच्यासाठी त्यांचा निर्णय बदलायला हवा असेल तर तुमच्यामध्ये फक्त सच्चेपणा हवा. कारण निर्णय घेणारा अवयव तुमचं मन असतं, मेंदू नाही. आणि मनाला फक्त सच्च्या भावनांची भाषा कळते, व्यवहाराची नाही. खूपच छान. आय थिंक दिस विल बी इन्स्पिरेशन फॉर मेनी. आणि हा माझा पहिला लेख आहे, म्हणजे लिखाण ज्याची सुरुवात याच्यावरून झाली. आणि मला वाटतं मी तो माझ्या स्टुडंटसाठीच लिहिला होता की अशा प्रकारचे नकार तुम्हाला अनेक वेळेला ऐकायला लागतील, पण ते इतक्या सहजासहजी पचवायचे नाहीत, क्वेश्चन करायचे, असं मला सांगण्यासाठी मी तो लिहिला होता. खूपच छान. मला वाटतं मी अजून काही प्रश्न विचारणार नाही आणि आपल्या मुलाखतीचा शेवट आपण याच लेखाने करूयात. थँक्यू सो मच मॅम फॉर जॉईनिंग अस. थँक्यू.